नमस्कार. आज आपण करूया मलाई कोफ्ते. त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. 1 चमचा मोहरी घालायचा आहे. जिरे घालायचे आहेत. वेलची घालायची आहे. तेजपत्ता घालायचा आहे. दालचिनी घालायची आहे. 1 कांदा घेतलेला आहे कट करून उभा. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 टमाटे घेतलेले आहेत. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. काजू घेतलेले आहेत 5-6. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 चमचे तिखट घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घालायचं आहे. हे शिजवून घ्यायचं आहे आपण झाकून ठेवून. तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करूयात. पनीर घेऊयात. पनीर खिसून घ्यायचं आहे. 50 ग्राम पनीर घेतलेला आहे. 1 बटाटा घेतलेला आहे. काजू, हिरवी मिरची आणि बेदाणे हे घेतलेले आहेत कट करून. मीठ घातलेलं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात. एक कढई ठेवू आपण. त्यामध्ये तेल घालायचं आहे. कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. जास्त टाकायचे नाहीत. 1-2 टाकूनच तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सगळे कोफ्ते तयार करून घेऊयात. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. त्यातला तेजपत्ता आणि दालचिनी काढून घ्यायची आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. मऊ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. परत एक पॅन ठेवूयात. त्यामध्ये बटर घालूयात. 2 चमचे तिखट घालायचं आहे. जे वाटलेलं मिक्सर आहे ते आपण आता चाळणीनं गाळून घालायचं आहे. मऊ असं पेस्ट तयार होती त्याच्यानी, गाळून घेतल्याने. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. 1 चमचा साखर घालायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे 1-5-10 मिनिटं. आता क्रीम घालायची आहे. आता कोफ्ते आपण एका डिशमध्ये घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही घालायची आहे. वर मलाई घालायची आहे. अशा प्रकारे